ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। हमारे भी चैनल में आपका अभिनंदन, स्वागत है। तो सबसे पहले तो आपका डिटेल्स बोलिए और स्कूल में जो अंग्रेजी मीडियम है आपके स्कूल, तो आपके स्कूल में एडमिशन लेने के लिए क्या क्या सुविधा है, उसकी प्रक्रिया कैसी है, उस बारे में पूर्ण माहिती। नमस्ते, मेरा नाम मयूर बाबू स्वामी है। मैं यहाँ पे एज अ प्रिंसिपल काम करता हूँ। लास्ट 7 ईयर से मैं यहाँ पे काम कर रहा हूँ। हमारे संस्था का नाम है यश बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचालित दुर्गा प्राइमरी इंग्लिश स्कूल और जूनियर कॉलेज, जो कि 12वीं तक है। हमारे संस्था जो है उसकी स्थापना 2009 साल में हुई थी और तब से अभी तक हम सक्सेसफुली रन कर रहे हैं हमारा स्कूल। जैसे सर ने पूछा कि आपकी जो स्कूल है, हमारे स्कूल 12 तक होने के कारण हमने प्री प्राइमरी, प्राइमरी और हायर सेकेंडरी स्कूल है हमारा। और उसके रिगार्डिंग बताना चाहूँगा कि हमारे यहाँ पे जो बच्चे तो 150 प्लस हमारा स्ट्रेंथ है। ये स्कूल की बात हो गई। और कॉलेज में हमारे अभी जस्ट 11 की प्रोसेस चल रही है और 12th में अभी तक 10-12 एडमिशन हो चुके हैं। सर, आपके पास में जो बताया कि 12th की प्रोसेस चालू है, तो 12th के अंदर फैकल्टीज कौन कौन सी है? हाँ, हमारे यहाँ पे 12th में आप तीनों फैकल्टी अवेलेबल है, आर्ट, कॉमर्स, साइंस। आप जो चाहे वो फैकल्टी में चूज़ कर सकते हैं। तीनों फैकल्टी के लिए टीचर्स अवेलेबल है, क्लासेस रेगुलरली होते हैं। तो और वो बताना चाहूँगा कि इसमें हमारा रिजल्ट भी हमारा अच्छा जा रहा है। और मैक्सिमम बच्चों का जो यहाँ पे होता है कि साइंस की तरफ ज़्यादा रोड होता है, तो हम साइंस की तरफ ज़्यादा ये करते हुए लेक्चर्स बेसिस उसी पे डिपेंड रहते हैं। सर, अभी जो 16 दिन से स्कूल खुलेंगे, तो एडमिशन की जो प्रक्रिया रहेगी, तो जो 2 किलोमीटर 3 किलोमीटर दायरे के ऊपर जो बच्चे एडमिशन लेना चाहते हैं आपके पास, तो क्या आपके पास में ट्रांसपोर्टेशन की सुविधा है? एडमिशन की प्रक्रिया कैसे? ओके, जैसे कि आपको सबको पता है कि अभी 16 जून से स्कूल चालू होने वाले हैं और एडमिशन प्रोसेस चालू है। वैसे बताना चाहूँगा अभी से ही चालू है प्रोसेस। आप कभी भी 10 बजे के बाद 10 से 3 के बीच में आ सकते हैं। और सर ने जैसे कि पूछा कि ट्रांसपोर्ट के लिए क्या है, तो हमारी खुद की बसेस है और बस हमने अवेलेबल करा के दिए बच्चों को, जाकर दो कि जो भी उनका नियर अबाउट लोकेलिटी जो भी फेयर होता है वो बच्चे प्रोवाइड करके उसमें बच्चे आ सकते हैं बस से। और मैक्सिमम हमारे बताना चाहूँगा कि मैक्सिमम बच्चे हमारे सराउंडिंग के ही है, लोकेलिटी के भी है, और सराउंडिंग से बस से ट्रांसपोर्ट की अवेलेबल है यहाँ पे सुविधा। सर, स्कूल में ज़्यादातर देखने में आता है कि लड़की लड़कियाँ, तो दोनों की सुविधा है आपके पास में या ओनली बॉयज? नहीं सर, हमारा स्कूल जो बताया जाएगा को स्कूल है हमारा, जिसमें लड़के लड़कियां साथ में पढ़ते हैं। उनको अगर अदर्स इसकी बात की जाए तो उनको फैसिलिटी जैसे लाइक टॉयलेट्स विलेट सब अलग अलग है यहाँ पे। और एक इन्वायरमेंट, अच्छा इन्वायरमेंट किया है। और मैक्सिमम बताना चाहूँगा कि यहाँ पे लेडीज़ टीचर है, जो कि बोला जाता है कि बच्चों को पढ़ाने के लिए लेडीज़ एक अच्छी मदर टीचर को काम कर सकता है। तो वैसे हमने सिस्टम रखा है जहाँ मैक्सिमम टीचर आप 80% देखोगे तो लेडीज़ ही यहाँ पे। तो बच्चों को फ्री फ्रैंक रहता है कि अपनी एक क्या बोलेंगे, माँ की तरह ट्रीट कर सकते हैं हम बच्चों को। सर, आपका नाम बोलिए, कहाँ का एड्रेस? हाँ, जैसे कि मैंने आपको बताया सर, मेरा नाम मयूर बाबू स्वामी है। मेरा एजुकेशन हुआ है, बीएड हुआ है और एमए किया है मैंने। और मैं यहाँ पे एज ए प्रिंसिपल काम कर रहा हूँ। और मेरा एड्रेस बताना चाहूँगा कि हमारे जैसे कि लोकेलिटी में मैं यही बिड़किन में रहता हूँ। हमारा स्कूल है सहयोग नगर में, सहयोग नगर हमारा छत्रपति संभाजीनगर रोड पे, पैटर्न रोड पे। स्कूल का नाम है हमारा दुर्गा प्राइमरी इंग्लिश स्कूल एंड जूनियर कॉलेज बिड़किन। आणि सरने जी माहिती दिलेली आहे आपल्या शाळेबद्दल, तो आपण पण शाळेमध्ये कार्यरत आहे, तर आपले मत काय आहे त्याच्याबद्दल? नमस्कार, माझं नाव दर्शना संदीप कोकणे. मी इथे व्हाईस प्रिन्सिपल म्हणून सध्या काम पाहत आहे. माझं एज्युकेशन डीएड झालेलं आहे. मॅम, आपल्या शाळेमध्ये सांस्कृतिक जे कार्यक्रम असतात आणि जे इव्हेंट्स असतात, काय काय घेण्यात येतात? सर, स्कूलमध्ये प्रत्येक इव्हेंट घेतला जातो. सगळे जयंत्या, पुण्यतिथ्या, शिवाजी महाराजांची जन्मोत्सव असतो तो मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ख्रिसमस साजरा केला जातो. शाळेमध्ये ईद पण साजरी केली जाते. म्हणजे सर्व धर्माचे जे सण असतात आपले, ते आम्ही स्कूलमध्ये पूर्णपणे साजरे केले जातात. मॅम, आपले बीडमध्ये आणि आपल्या संभाजीनगरमध्ये लई मोठे मोठे शाळा आहेत. अच्छा. ते आमचे जे विविध आमचे दर्शक आहे, ते आपल्या शाळेमध्ये जाऊन ऍडमिशन घेण्यासाठी उत्सुक असेल, त्याचं कारण सांगा, काय आहे आपल्या शाळेमध्ये? ओके सर, मेन म्हणजे पहिल्यांदा शाळेचा मेन मोटिव्ह आहे सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे.
त्याच्यानंतर जे शाळामध्ये आहे ते पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे मी सर्व धर्म समभाव जपला जातो. मुलांना प्रत्येक धर्माविषयी त्यांना माहिती दिली जाते. प्रत्येक सण साजरा होतो, त्याच्यामुळे त्यांना त्या सणाचं महत्त्व, त्या सण का आपण साजरे करतो, आत्ता ह्या घडीला ते का महत्त्वाचे आहेत, आपल्या पूर्वजांनी ते सण का साजरे करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त केलेले, ह्या प्रकारे आम्ही त्या मुलांना सांगत असतो. त्याच्यामुळे मला वाटतं की पालकांनी आपल्या संस्कृतीची मुलांना जाणीव व्हावी. आपलं भारताची जी शिक्षण पद्धती आहे जुनी किंवा आत्ताची, त्याचा आम्ही एक ताळमेळ घालण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ह्यामुळे मला वाटतं की मला माझ्या स्कूलमध्ये मुलांनी ऍडमिशन घ्यावं. मॅम, आपण एक महिला आहे आणि जे सरकारकडून पहिल्यांदाच प्राथमिकता देण्यात येते की मुलींना काय जे स्कॉलरशिप असते, तर आपल्या शाळेमध्ये काय काय मुलींना स्कॉलरशिप दिली जाते जी शासनाकडनं येते ती. आणि प्लस जे समजा आता एखादे पालक असतात त्यांना मुलींना शिकवायची इच्छा असते, परंतु कसं त्यांची परिस्थिती नसते मुलींना शिकवायची. मुलांना तर कुणीही शिकवतं, पण मुलींना शिकवायला पॅरेंट्स थोडंसं मागे पुढे पाहतात. तर आम्ही अशा वेळेस काय करतो की बाबा त्या मुलींना आपल्याकडे कसं कमीत कमी फीसमध्ये आपल्याला त्यांना ऍडमिशन देता येईल आणि त्यांना कसं शिक्षण देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. मॅम, जे पॅरेंट असतात तर त्यांच्याकडे सर्वप्रथम पहिलं प्रश्न की जे इंग्रजी शाळा आहे त्याची फीस जास्त असते, तर आपल्या शाळेमध्ये फीस कशी आहे? सर, आता इकडे जे बिडकीनमध्ये आम्ही राहतो याच्यामध्ये सगळ्यात कमी फीस माझ्या शाळेची आहे. माझ्या शाळेची फीची सुरुवात 5,000पासून होते. नर्सरी जी आहे ती आपले ग्रुप त्याच्याकडे आमची फक्त 5,000 रुपये फीस आहे आणि त्याच्यानंतर फक्त 500 रुपये दरवर्षी वाढत जातात. म्हणजे मुलगा तुमचा जोपर्यंत 10वीला जातो तोपर्यंत त्याची फीस जास्तीत जास्त 10,000पर्यंत जाते. त्याच्या पलीकडे आमची फीस जास्त नाही आहे आणि अदर स्कूलच्या तुलनेत आमची खूप कमी फीस आहे. मॅम, पहिली आणि 10वी आणि 12वीची जी ऍडमिशन आहे त्याची प्रक्रिया कधी आहे आणि केव्हापासून सांगितलं? जी 1st to 10th पर्यंत जे ऍडमिशन असतात ते आपले जे आपलं सत्र संपतं, म्हणजे एप्रिलमध्ये आपलं एक इनिंग पूर्ण होते. त्याच्यानंतर मार्चमध्ये आमचे ऍडमिशन प्रोसेस चालू होतात. मार्च ते पूर्ण जूनपर्यंत आमची ऍडमिशन प्रोसिजर चालू राहते. त्याच्यामध्ये पालक आम्हाला येऊन आम्हाला विचारतात की फीस वगैरे काय आहे, कशी आहे, तर आम्ही त्यांना त्यांची इन्फॉर्मेशन देतो. मॅम, आपली जी शाळेची संस्थापक आहे, मार्गदर्शक आहे, त्यांचं नाव काय? आमचे शाळेचे जे संस्थापक आहेत ते बिडकीनचे माजी सरपंच श्री ओमप्रकाश जायसवाल हे आहेत. मैं ओम प्रकाश जायसवाल, मैं ये स्कूल का संस्था चालक यश बौद्धिक शिक्षण संस्था इसका हूँ. मेरे स्कूल 1ली से 12वीं तक है और मेरे स्कूल इंग्लिश मीडियम है. यहाँ मैं 2009 से स्कूल की शुरुआत करा, तो आज भी मेरी चालू है और स्कूल का 100% रिजल्ट लगता है, 10वीं का भी 12वीं का भी. हमारे पास दूर दूर से बच्चे जो आते हैं खेड़े पाड़े के, उनकी संस्था औरंगाबाद जाना पड़ता था. वो सुविधा के लिए मैंने सबका विचार करके ये काम चालू करा. आपले गाव किती झाले ऍडमिशन? 12 त्याच्यानंतर रिपीट केलं 12. दुर्गा प्राइमरी इंग्लिश स्कूल एंड जूनियर कॉलेज, यश विदेशी शिक्षण संस्था, ये थे हम बिडकीन रोड पे. ये आप देख सकते हैं पैठन रोड, और ये रोड देख सकते हैं आप जो कि चीतेगांव औरंगाबाद रोड, यहाँ पे है ये स्कूल.